खंडणीचे पैसे न दिल्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार संशयित आरोपीस गुंडाविरोधी पथकाने केले शिताफीने जेरबंद। फिर्यादी ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाहेगाव येथील हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आरोपी सचिन मानकर आणि साथीदारांनी जबरदस्तीने 20,000 रुपये खंडणी स्वरूपात मागितले असता ज्ञानेश्वर मानकर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी सचिन मानकर यांनी ज्ञानेश्वर मानकर यांना मारहाण करून तुला आता ठार करतो असे म्हणून संशयित सचिन मानकर यांनी कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून 2 वेळा फिर्यादी यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी यांचे पाठीमध्ये लागली होती। याबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केले। सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी गाव परिसरात असल्याबाबत गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना समजताच पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, प्रवीण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे पथक तयार करून सचिन मानकर याचा शोध घेण्याकामी रवाना केले। गुंडाविरोधी पथकाने संशयित आरोपी सचिन मानकर यास पकडण्यासाठी पाथर्डी गाव परिसरात सापळा लावला असता संशयित आरोपीचा हॉटेल वालदेवी जवळ पाथर्डी गाव नाशिक येथे पाठलाग करून सचिन आनंदा मानकर वय 39 वर्ष राहणार चाडेगाव मानकरमळा सामनगाव रोड नाशिक यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपास कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, प्रवीण चव्हाण, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, निवृत्ती माडी यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।